बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे आलोय. तर आपण आज आलोय श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीला भेट द्यायला. आता पहिला प्रश्न इथे असा पडतो की स्मरणार्थ का बरं बांधली असेल. तर त्याचं कारण काहीसं असं आहे की त्या व्यक्तीने केलेलं कार्य हे कायम डोळ्यांसमोर राहावं किंवा त्या व्यक्तीने केलेला पराक्रम, त्याचा इतिहास हा जपला जावा, तो आठवणीत राहावा, त्याच्यापासून आपण प्रेरित व्हावं, त्या घटनेचा विसर होऊ नये, त्यापासून आपण आदर्श घ्यावा. म्हणून त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण ते स्मारक किंवा ती छत्री उभारतो. तर या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, तर ती व्यक्ती आपल्या चिरकाळ स्मरणार्थ राहते, पण त्याचमुळे त्याचा इतिहास हा आपल्यापासून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा पोहोचवला जातो. आपण त्यापासून आदर्श घेऊन त्या व्यक्तीला डोळ्यांसमोर ठेवून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय होतं, कसं होतं हे लक्षात ठेवून आपल्याला इतिहास जपायला मदत होते. त्याच्यामुळे आपण स्मारक किंवा छत्री हे उभारत असतो. याच माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला बघायला मिळू शकतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि महादजी शिंदे यांचं समाधी मंदिर आणि एक शिवालय आहे आणि सभा मंडप म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली एक छत्री आहे. तर हे सगळं आपण आत आल्यावर बघू शकतो. आतमध्ये एंट्री केल्यावर लेफ्ट साईडला त्यांचं समाधी स्थळ आहे आणि त्या टायमिंगला ते बंद होतं. मे बी पर्टिक्युलर टाईमला ते चालू होत असेल. ही छत्री बघून राजस्थानी शैलीचा मिलाप दिसून येतो. आणि आपण आत जाऊन बघूया. तर महादजी शिंदे यांनी मृत्यूपूर्वी याच ठिकाणी शिवालय बांधले होते. तर याच ठिकाणी आता शिवालयाबरोबर त्यांची मूर्तीसुद्धा आपल्याला आतमध्ये गेल्या बघायला मिळते. हे शिवालय बघून झाल्यावर आपण मागच्या साईडला बघू शकतो की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. महादजी शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे वडील राणोजी शिंदे, बाई चिमाबाई शिंदे. शिंदे घराणे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कनेरखेड या गावचे. द ग्रेट मराठा, ब्रिटिशांकडून ज्यांना मानाने द ग्रेट मराठा म्हटले जाईल असे महादजी शिंदे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 50 लढाईंचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांनी मराठा साम्राज्याला महाराष्ट्रापासून दिल्लीच्या तख्तापर्यंत पसरवलं होतं. त्यांचे निधन 12 फेब्रुवारी 1794 साली झाले. महादजींचे वारसदार माधवराव शिंदे यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्याच ठिकाणी छत्री बांधली. आता याची देखभाल ग्वालियरच्या सिंधिया कुटुंबाकडे आहे. या ठिकाणी या, नक्की भेट द्या. इथे कसे पोचाले याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.